पंचवार्षिक योजनेतील महत्त्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत ते. एक म्हणजे दुसरी पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ बघा इथं देण्यात आलेला आहे. 1 एप्रिल 1956 पासून 31 मार्च 1961 पर्यंत दुसरी पंचवार्षिक योजना होती. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात जास्त भर जो होता तो जड आणि मूलभूत उद्योगांच्या वरती देण्यात आलेला होता. आपण बघितलं की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात जास्त भर जो होता तो कशावरती दिला होता तर कृषी क्षेत्रावरती सर्वात जास्त भर देण्यात आलेला होता. पण दुसरी पंचवार्षिक योजना आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जड व मूलभूत उद्योगांच्या वरती भर दिलेला होता. आता याच्यासाठी जे मॉडेल वापरलेलं होतं याला प्रतिमान असं म्हटलं जातं. तर मॉडेल कोणाचं होतं तर PC महालनोबिस यांचं मॉडेल वापरण्यात आलेलं होतं. आणि हे मॉडेल कशाच्या आधारावरती होतं तर 1928 मध्ये की सोव्हिएत युनियन, या सोव्हिएत युनियनमध्ये जे काही फेल्डमनच्या प्रतिमानाच्या आधारावरती, मॉडेलच्या आधारावरती हे मॉडेल होतं. फिल्डमन जे, आता हे मॉडेल कशावरती होतं बघा, फिल्डमन प्रतिमान किंवा फिल्डमन मॉडेल इन रशिया इन 1928. आता या मॉडेलच्या आधारावरती औद्योगिकरण जे आहे या औद्योगिकरणावरती जास्त भर दिला आणि औद्योगिकरणामधील सर्वात महत्वाचे कोणते तर जड व मूलभूत उद्योगांच्या वरती सर्वात जास्त भर देण्यात आलेला होता. आता या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण होते बघा. अध्यक्ष जे होते ते देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते. आणि उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली होती ती करण्यात आली होती तर TT कृष्णमाचारी हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष होते. आता या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला नाव कोणतं देण्यात आलेलं होतं तर उपनाव लक्षात घ्या, उपनाव मी म्हणतोय. या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं उपनाव नेहरू महालनोबिस असे देण्यात आलेले होते. सगळ्यात महत्वाचं की एक भौतिकवादी योजना असं म्हटलं होतं, कारण जड व मूलभूत उद्योगांच्या वरती ज्या अर्थी भर दिलेला आहे त्या अर्थी ही दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे ती बेसिक इंडस्ट्रीज म्हणजेच जड व मूलभूत उद्योगांच्या संदर्भात आहे, म्हणून त्याला भौतिकवादी योजना असं म्हणण्यात आलेलं होतं. आता टार्गेट किती ठरवलं होतं बघा. विकास दराचं टार्गेट जे होतं ते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 4.5% विकास दराचे टार्गेट ठरवण्यात आलेलं होतं. आणि भर जो होता तो हेवी आणि फंडामेंटल इंडस्ट्रीज जे आहेत याच्यावरती दिला होता. आणि यांचा विकास झाल्यानंतरच देशाच्या बाबतीमध्ये आर्थिक वाढ, आर्थिक विकास होईल असं या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुचवण्यात आलेलं होतं. नेक्स्ट पॉइंट काय देण्यात आलेले आहे बघा. आणखी काय टार्गेट ठरवण्यात आले होते बघा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 10 ते 12 लाख रोजगार का करायचे, निर्माण करायचे आहेत. 10 ते 12 लाख रोजगार निर्मितीचं टार्गेट ठरवण्यात आलेलं होतं, रोजगार निर्मितीचे ध्येय. त्याचबरोबर दुसरे जे काही औद्योगिक धोरण जे होतं हे दुसरे औद्योगिक धोरण 30 एप्रिल 1956 ला मान्य करण्यात आलं. आणि हे का दुसरं औद्योगिक धोरण मान्य केलं असेल लक्षात घ्या. ज्या जड आणि मूलभूत उद्योगांच्या वरती जर भर दिला असेल तर औद्योगिकरणासंदर्भातला मुद्दा आला. आणि औद्योगिकरणासंदर्भातला मुद्दा आल्यानंतर पहिले औद्योगिक धोरण जे होते ते 1948चं होतं. पण या 1948च्या पहिल्या औद्योगिक धोरणाचे जे मुद्दे होते ते पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पण राबवता आले नाहीत. कारण पहिली पंचवार्षिक योजना जी होती ती कृषी संदर्भात होती, कृषीच्या आधारावरती होती. पण जी दुसरी पंचवार्षिक योजना आहे ही दुसरी पंचवार्षिक योजना औद्योगिकरणासंदर्भात होती. फक्त 1948चे औद्योगिकरणाचे जे मुद्दे होते ते लागू होणार नव्हते. त्या आधारावरतीच काय करण्यात आलं तर दुसरे औद्योगिक धोरण 30 एप्रिल 1956 ला स्वीकारण्यात आलं. नेक्स्ट मुद्दा काय देण्यात आलेला बघा. 1960-61 मध्ये काय करण्यात आलं की इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम चालू करण्यात आला. म्हणजे एकात्मिक शेती विकास कार्यक्रमाची आखणी करण्यात आली 1960-61 मध्ये. आणि त्यानुसारच शेती उत्पादनावरती भर देण्यास सुरुवात केली. इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट प्रोग्राम IADP असं म्हटलं जातं, किंवा मराठीमध्ये आपण म्हणणार एकात्मिक शेती विकास कार्यक्रमावरती भर द्यायचं ठरवलेलं होतं. म्हणजे एक एकात्मिक शेती विकास कार्यक्रमावरती भर का द्यावा लागला बघा. 1956 पासून 1960 पर्यंत ज्यावेळेला प्रवास करताना देशातील जे काही यांनी पंचवार्षिक योजना आखली त्यांना समजलं की शेतीला मिस करून चालणार नाहीये, शेतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. आणि त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये या पंचवार्षिक योजनेमध्ये काय करण्यात आलं की शेतीवरती पण भर देण्यात आला. त्याचबरोबर अणुऊर्जा जी आहे या अणुऊर्जेवरती पण भर देणं गरजेचंच होतं. आणि त्या आधारावरती बघा अणुऊर्जा आयोगाची स्थापना 1 मार्च 1958 साली करण्यात आली. या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष जे होते, चेअरमन जे होते डॉक्टर होमी झांगर भाभा यांना
चेअरमन म्हणून निवडण्यात आलेलं होतं. म्हणजे ॲटॉमिक एनर्जी कमिशन जे आहे याची स्थापना 1 मार्च 1958 मध्ये करण्यात आली आणि या कमिशनचे जे काही चेअरमन जे होते, आयोगाचे चेअरमन डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांना निवडण्यात आलं. आता काही प्रकल्प होते बघा, ते प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने कोणत्या राज्यामध्ये, याच्यावरती बरेच प्रश्न विचारलेले आहेत. सो मी प्रकल्प घेतलेले आहेत बघा. भिलाई पोलाद प्रकल्प जो आहे रशियाच्या मदतीने हा प्रकल्प तयार करण्यात आला. ह्या प्रकल्पाचा सेटअप तयार केला आणि तो सेटअप कोणत्या राज्यामध्ये बसवला तर छत्तीसगडमध्ये. एक लक्षात घ्या, भिलाई, रशिया, छत्तीसगड. दुसरा जो आहे तो रुरकेला पोलाद प्रकल्प जो आहे हाही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा आहे आणि रुरकेला पोलाद प्रकल्प जो आहे तो जर्मनीच्या मदतीने ओडिशा राज्यामध्ये काय करण्यात आला, याचा सेटअप बसवण्यात आला, प्रकल्प चालू करण्यात आला. पुन्हा एकदा, भिलाई, रशिया, छत्तीसगड, रुरकेला, जर्मनी, ओडिशा. आणि रुरकेला खत कारखान्याची पण निर्मिती करण्यात आली ओडिशा राज्यामध्ये आणि या रुरकेला खत कारखान्यामध्ये सोना नावाचं एक खत तयार करण्यात आलं की जे नायट्रोजन युक्त खत आहे ना, ते नायट्रोजन युक्त खत सोना नावाचं रुरकेला खत कारखान्यामध्ये पहिल्यांदा प्रथम तयार करण्यात आलेलं होतं. कुठे तर ओडिशा या राज्यामध्ये. नानगल खत कारखाना पण तयार करण्यात आला. हा नानगल खत कारखाना जो आहे हा 1961 मध्ये पंजाब या राज्यामध्ये काय करण्यात आला, तयार करण्यात आला. आणि इथंही काय करण्यात आले की शेतीला आवश्यक असणारे जे खत आहेत, रसायनं आहेत, या रसायनांची निर्मिती या नानगल खत कारखान्यामध्ये, त्याचबरोबर रुरकेला खत कारखान्यामध्ये करण्यात आली. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो दुर्गापूर पोलाद प्रकल्प जो आहे हा पश्चिम बंगालमध्ये कोणत्या देशाच्या मदतीने तर ब्रिटनच्या मदतीने चालू करण्यात आला. पोलाद फॅक्टरीज आहे. आता या दुर्गापूर पोलाद कारखाना जो आहे, या दुर्गापूर पोलाद कारखान्याच्या मध्ये जो पोलाद फॅक्टरी आपण म्हटलं जातं, या फॅक्टरीमध्ये सर्वात महत्त्वाचं काम काय होतं तर रेल्वेची जी चाकं आहेत, ही रेल्वेची चाकं दुर्गापूर पोलाद कारखान्यामध्ये तयार केली जात होती. खत कारखाना नव्हे, दुर्गापूर येथे पोलाद कारखाना आहे. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न आहे की चित्तरंजन जे ठिकाण आहे, हे चित्तरंजन ठिकाण कोठे आहे आणि तिथे कशा संदर्भातील हा कारखाना होता चित्तरंजन या ठिकाणी. आणि दुसरा जो आहे पेरांबूर जे ठिकाण हे कुठे आहे, या संदर्भात पेरांबूर या ठिकाणी जो कारखाना होता त्या कारखान्यामध्ये कशाची निर्मिती केली जात होती. दोन्हीही जे बघा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये मी कंप्लीट केलेले आहेत दोन्ही मुद्दे आणि मी तुम्हाला क्वेश्चन म्हणून का दिलेले आहेत, कारण याच्यावरती अगोदरच प्रश्न विचारलेले आहेत. सो याची पुन्हा एकदा रिव्हिजन झाली पाहिजे. नेक्स्ट शेवटचा मुद्दा इथे दिलेला आहे बघा या स्लाइडवरचा. LICची स्थापना जी होती ती 1 सप्टेंबर 1956 करण्यात आली. ज्या 245 प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या होत्या, या 245 प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांना एकत्रित करून 1 सप्टेंबर 1956 रोजी LICची स्थापना करण्यात आली. पुन्हा एकदा रिवाइज करतो बघा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं टार्गेट किती होतं, 10 ते 12 लाख रोजगार निर्मिती करणे. नेक्स्ट, दुसरे औद्योगिक धोरण 30 एप्रिल 1956 लागू करण्यात आलं. नेक्स्ट, 1961 मध्ये एकात्मिक शेती विकास कार्यक्रम लागू करण्यात आला. त्याच्यानंतर अणुऊर्जा आयोगाची स्थापना 1 मार्च 1958 मध्ये केली. याचे अध्यक्ष डॉक्टर होमी जहांगीर भाभा होते. भिलाई पोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीने छत्तीसगडमध्ये चालू केला. रुरकेला जो आहे पोलाद प्रकल्प जर्मनीच्या मदतीने ओडिशामध्ये चालू केला. रुरकेला खत कारखाना ओडिशामध्ये, या ठिकाणी सोना नावाचं नायट्रोजन युक्त खत तयार करण्यात आलेलं. नानगल खत कारखाना जो आहे तो 1961 मध्ये पंजाबमध्ये चालू करण्यात आला. दुर्गापूर या ठिकाणी ब्रिटनच्या मदतीने पश्चिम बंगाल या ठिकाणी पोलाद फॅक्टरीची सुरुवात करण्यात आली आणि या पोलाद फॅक्टरीमध्ये रेल्वेची चाकं बनवली जात होती. आणि LICची जी स्थापना होती 1 सप्टेंबर 1956 रोजी करण्यात आली. 245 ज्या प्रायव्हेट कंपन्या होत्या इन्शुरन्स कंपन्या, या 245 प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांना एकत्रित करून LICची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट काय बघा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला अधिकृत मान्यता जी होती ती 31 ऑगस्ट 1957 साली देण्यात आली. बघा, आशिया खंडातील पहिला स्टॉक एक्सचेंज जो आहे तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 1877 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली होती. पण या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला अधिकृत मान्यता जी आहे ती मान्यता 31 ऑगस्ट 1957 साली देण्यात आली आणि हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा भाग आहे. आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे टार्गेट ठरवलेलं होतं, किती टार्गेट ठरवण्यात आलेलं होतं इथे देण्यात आलेलं आहे बघा, की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 4.5% काय राहील तर विकास दर राहील असं ठरवण्यात आलेलं होतं.
तर आता इथं देण्यात आलेले किती टक्के विकास दर साध्य झालेला आहे बघा, 4.21% काय झालेलं आहे तर विकास दर साध्य झालेला आहे, ग्रोथ रेट साध्य झालेला आहे. म्हणजे आपल्याला इथं एक गोष्ट याच्यातून कळते बघा की नियर अबाउट दुसरी पंचवार्षिक योजना पण जी होती ती सक्सेसफुल झालेली आहे. पोलादावरती जास्त भर दिला होता, जड आणि औद्योगिक उद्योगावरती, त्यावरती पोलादाचं उत्पन्न पण वाढलं. पण समाजवादी समाज रचनेचा जो उद्देश होता तो गाठण्यास अपयश आलं. 1955ला आवडी सेशन झालं होतं, आवडी या ठिकाणी अधिवेशन झालं होतं आणि समाजवादी समाज रचनेचा स्वीकार करावा असं या आवडी अधिवेशनामध्ये म्हणण्यात आलेलं होतं. फक्त त्याच्यामध्ये काही मुद्दे स्वीकारले, पण इथं जे काय सांगण्यात आलेलं आहे की आवडी सेशनमध्ये जे समाज रचनेचे जे काही छोटे मोठे उद्देश जे स्वीकारलेले होते ते पण गाठण्यासाठी काय झालं तर अपयश आलं. पण काही प्रश्नचिन्ह पण तयार झाले होते बघा. एक म्हणजे पावसाचं प्रमाण कमी होतं, त्याचबरोबर परकीय चलन साठा पण यावेळेला कमी होता आणि सर्वात महत्त्वाचं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण बघितलं की किमतीचा निर्देशांक जो होता तो 13% कमी झालेला होता. पण इथं काय झालं, किमतीचा निर्देशांक 30% वाढलेला होता. थोडक्यात इन्फ्लेशन वाढायला सुरुवात झालेली होती. आणि शेवटचा मुद्दा, सर्वात जास्त खर्च दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये वाहतुकीवरती झाला होता 28% आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात जास्त खर्च कशावरती झाला होता तर कृषी क्षेत्रावरती झाला होता. 31% खर्च कृषी क्षेत्रावरती पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेला होता. पुन्हा एकदा आहे इथंच रिव्हिजन करतो बघा. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला मान्यता 31 ऑगस्ट 1957ला दिली. विकास दर जो होता 4.5% ठरवलेला होता, 4.21% साध्य झाला. पोलाद उद्योगामध्ये वाढ झाली. समाजवादी समाज रचनेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अपयश आलं इथं. त्याचबरोबर काही प्रश्नचिन्ह, पाऊस कमी होता, परकीय चलनसाठा कमी होता, 30% किमतीचा निर्देशांक वाढला आणि सर्वात जास्त खर्च जो होता तो वाहतुकीवरती झालेला होता. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमधील हे सर्वात महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या जेणेकरून येणाऱ्या परीक्षांच्यासाठी तुम्हाला याच्यातून एखादा प्रश्न आला तर डेफिनेटली तुम्ही सोडवाल. मी तर थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. सर्वात महत्त्वाचे जे नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.